पुढे जर मुक्ताच्या वाट्याला गेलास ना, मारून टाकेन तुला. रडून घ्या, मनसोक्त रडून घ्या. आज मी तुम्हाला अडवणार नाही. नाही शालिनीताई, असं काही करू नका. अहो, मी काही ईश्वर नाही आणि तुम्ही स्वतःला इतक्या कमी लेखू नका. आज मला तुम्हाला काही सांगायचं आहे. अण्णा, आयुष्यभर मी एकटी एकाकी होते. अपमानित जीवन जगण्याची सवय झाली होती मला. तुमच्या सांगण्याप्रमाणे जे माझं आहे तेही माझं नाही अशी स्वतःची समजूत करून घेतली होती. पण आता मात्र सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्या. अण्णा, मला खूप असह्य होत. काय नक्की काय झालंय? हे गेले कितीतरी दिवस घरी चाले नाही. असं आधी कधीही झालं नव्हतं अण्णा. यावेळी मात्र मला भीती वाटते काहीतरी अभद्र होणार. पण नक्की काय ते कळत नाहीये. हे पहा शालिनीताई, अहो, प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही वेळा येतात की समोर बंद भिंती उभ्या ठाकतात. पुढला मार्ग दिसत नाही, मागली वाट बंद झालेली असते. समोर फक्त उत्तर नसलेला भयकारी काळोख असतो. प्रश्न असतो, आता पुढे काय करशील? हो अण्णा, मलाही कळत नाही की काय करावं. तुम्ही सांगा अण्णा. धीर धरा, शांत राहा. परिस्थितीने निर्माण केलेले प्रश्न परिस्थितीच सोडवेल. अण्णा, सगळं पटतं, पण तरी खरं सांगू, मनात येतं की जीव द्यावा, घर सोडून निघून जावं, म्हणजे सगळं संपून जाईल एकदाच.
नाही शालिनीताई, असल्या आततायी कृत्यानं कुठलेही प्रश्न सुटत नसतात, उलट नवीन प्रश्न उत्पन्न होतात. आता तुम्ही फक्त धीर धरा, शांत राहा, तुमच्या आवडीचं नामस्मरण करा, पण कुठल्याही प्रकारचं टोकाचं कृत्य करू नका. लक्षात ठेवा, एक अनामिक शक्ती सतत सतत तुमच्या पाठीशी आहे. अरे अरे विदुला, तू कमालच केलीस. हा, तू काही म्हणजे काहीच जेवली नाहीस. हा, अगं तुझी आवडती इतकी फर्स्ट क्लास बिर्याणी होती, ती पण नाही खाल्लीस. कमाल आहे. मला भूक नाहीये. अगं तुला माहितीये का, खूप खूप छान आहे तुझी नवीन शाळा. आणि शिवाय हॉस्टेलमध्ये तुला किती मैत्रिणी भेटतील माहितीये. काय माहितीये का, तू अशी शाळा बघितलेलीच नाहीस ना, असं हॉस्टेल पाहिलंयस का कधी? म्हणून तुला आता असं वाटतंय, तुला असं वाटतं की तिकडे जाऊ नये. पण आय एम टेलिंग यू, एकदा तू तिकडे गेलीस ना की इतकी रमशील तुझ्या त्या मित्रमैत्रिणींच्या, त्या टीचर्स मध्ये. तुला माहितीये, इतकी रमशील ना की तुला तुझ्या डॅडीला इथे येऊन भेटावं असं सुद्धा वाटणार नाही. खरंच सांगतोय मी. मलाच कळत नाहीये ग. सो सॉरी. मी आत येऊ? अरे ये ना, विचारतेस काय? ये या, बसा. पप्पा, थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला. मी त्या मॉडेल कोऑर्डिनेटरला भेटले होते ना, तिने मला एक प्रपोजल दिलंय. बरं मग? बरं मग काय, सुप्रिया बर्मा नाही का ती पेज 3 वर येत असते सारखी, ती. हा, तिचं काय ग? मी तिला भेटले होते आणि ती खूप खुश आहे माझ्यावरती, आणि मला खूप चांगले चांगले असाइनमेंट सुद्धा मिळवून देणार आहे. फक्त काय? फक्त थोडेसे पैसे खर्च करावे लागतील. नाही, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, ही कोण तुझी ती सुप्रिया ना? हा, तर ती सुप्रिया जर का मॉडेल कोऑर्डिनेटर असेल आणि ती तुला असाइनमेंट मिळवून देणार असेल, तर त्या कन्सर्न कंपनीकडनं तिला काहीतरी कमिशन मिळणार असेल की नाही? मग आपण का वेगळे पैसे द्यायचे? दिवाकर, असं काय करताय? अहो, आपल्या कंपनीसाठी जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते मिळायच्या आत जो मध्यस्थ असतो त्याच्याबरोबर जे चहा पाण्याचा व्यवहार आपण करतो तसंच असणार आहे, नाही का? एक्झॅक्टली. सुप्रियाने मला खूप टॉप मॉडेल्स आणि ऍक्ट्रेसेसचे फोटोज दाखवले.
सगळ्यांना तिनेच पुढे आणलं. ती हे सुद्धा म्हणाली की या सगळ्यांनी आधी खूप पैसे खर्च केले, पण आता सगळे खोऱ्याने पैसे ओढतायत. दिवाकर, अहो काहीतरी मिळवण्यासाठी थोडीशी किंमत मोजावी लागतेच नाही का? हा, काय काय सांगू मी सुप्रियाला? गो अहेड बेटा. फक्त तिला एकच सांगायचं की मला सगळ्यात बेस्ट असाइनमेंट मिळायला पाहिजे. ओके, थँक्यू. खुश? यू आर द बेस्ट मॉम इन द वर्ल्ड. वा, म्हणजे आमचं काय? यू आर द बेस्टेस्ट डॅड इन द वर्ल्ड. तुझीच वाट बघत होते. उद्या ऑफिसला जाणार आहेस? मला वाटतं 2 दिवस तरी तू जाऊ नयेस. फार भयंकर निघाला ग तुझा तो बॉस. बघ ना, ती थोडक्यात वाचले मी. हे बघ, यापुढे समाजात वावरताना तेवढी काळजी घेतलीच पाहिजे. कोण कसं आहे, कुठला माणूस चांगला आहे वाईट आहे काही सांगता येत नाही ग. सागरही मला हेच सांगत होता. पण आत्या, चांगलं कोण वाईट कोण हे कसं कळतं ग? आता बघ ना, हा माझा बॉस खूप चांगला वाटायचा ग मला. इतक्या दिवसात त्याच्याबद्दल मला जराही शंका आली नव्हती. यापुढे तुझी ती मैत्रीण आहे ना स्वप्ना, तिचा सल्ला घेत जा. आता पटतंय मला. तिनं मला केव्हापासून हिंट देत होती, मीच ती कधी समजून घेतली नाही. आज सुद्धा तिने सागरला फोन केला म्हणून काही घडाच्या आधीच मी सुटले. खरंच किती चांगला मुलगा आहे ग तो. आपली सगळी कामं सोडून धावत आला. आत्या, सागरला मी इतकी वर्ष ओळखते, पण आजचा सागर मला कोणतरी वेगळाच वाटला. नव्याने जन्म झाल्यासारखा. अगं, जगात बऱ्या वाईट प्रसंगाला तोंड द्यावं लागलं, टक्के टोणपे खाल्ले की बदलतात ग माणसं. सागरच्या बाबतीत नक्की हेच झालं असलं. सागर असं कोणत्या वाईट प्रसंगातून गेलाय मला माहित नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, आज मला सागरने वाचवलं. मला म्हणाला, यापुढे कोणत्याही प्रसंगात तो मला मदत करेल. बरं झालं ना मग. आता तुम्ही मुलं जगात एक एकटी वावरत असता. अशा वेळी ही जोडलेली मैत्रीच उपयोगी येते ना. आत्या, आज सागरने मला इतका आधार दिला, इतका धीर दिला की अगं, मला असं वाटलं आत्या, त्या रात्री जेव्हा माझ्यावर सागर असता ना, तर त्याने त्याला ठार मारलं असतं, सोडलं नसतं त्याला. मला नक्की वाचवलं असतं. वाचले असते आत्या, हे काही घडलंच नसतं.
सागर, कमाल आहे मुक्ताच्या बॉसची. अरे पण केवढा तुडवलास तू त्याला. पूर्वीचा सागऱ्या आठवला. हा अग्रीड की तो मुक्ताशी जास्तच इनडिसेंटली वागला, पण मुक्ता करता एवढं त्याला तुडवायचं काय कळलं नाही आपल्याला. काय रे सागर, तुझ्याशी बोलतोय मी. काय कारण काय? हा, कारण माझं मुक्तावर प्रेम आहे. व्हॉट? येस. आय लव्ह मुक्ता. हा बोल विदुला. हॅलो फ्रेंड. विदुला काय झालं तुला? हे रडू नकोस तू. मला सांग ना काय झालंय ते. फ्रेंड, डॅडी म्हणतात की तुला हॉस्टेलला जावं लागेल. मग त्यात काय झालं एवढं? हॉस्टेलवर जाणे काही वाईट गोष्ट नाहीये. हे बघ, ते तुझ्या चांगल्यासाठीच. बोल, तू पण त्यांच्यासारखंच बोल. मला कुणाशीच बोलायचं नाहीये. तुझ्याशी पण नाही आणि डॅडींशी पण नाही. विदुला, ए विदुला, तू रडू नकोस ना. हे बघ, मला सांग, तुला हॉस्टेलवाला शाळेत जायचं नाहीये का? नाही, मला इकडेच राहायचं डॅडींबरोबर. पण डॅडी माझं ऐकतच नाहीये. ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस. आपण बघू काय ते. फ्रेंड, तू सांग ना डॅडींना प्लीज. तुझ्याशिवाय मला आता कोणी नाही रे. तुला तू काही काळजी करू नकोस. मी आहे ना. पुलाव किती मस्त झाला होता. मी तर 3दा खाल्ला. हो, ए थोडी ठेवलीये, उद्या परत करते. हे त्या जोक सारखं झालं आत्या. यु नो पप्पा, एक बायको तिच्या नवऱ्याला ओरडते, म्हणते हे काय हो तुमचं. 2 दिवसापूर्वी पिठलं भाकरी केली, ती मागून मागून खाल्लीत. परवा पिठलं भाकरी केली, ती तर आनंदाने खाल्लीत. काल पिठलं भाकरी केली, ती तर चक्क संपवली. म्हणून आज मुद्दाम केली तर ओकारा करता कसला काढताय. कळलं नाही करत कोलंबीचा पुलाव, शेपूची भाजी करते. चालेल. एक मिनिट. तुझी शेपूची भाजी आणि तुझं कोळंबीचा पुलाव 2 मिनिटं बाजूला ठेवा. मला तुझ्याशी अतिशय महत्वाचं बोलायचं. कशाबद्दल? आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं ठरवलं गेलं का आई आठवत नसतं. असं काय करतेस? तुझ्या लग्नाबद्दल विचारतोय मी. काय ठरवलंयस तू? आनंदला भेटलीस तू, कसा वाटला मुलगा तुला? पप्पा, आनंद मुलगा म्हणून खूप चांगला आहे, पण नवरा म्हणून
मी आता तरी काहीच सांगू शकत नाही. ठीक आहे, पण आनंदबद्दल पुन्हा एकदा विचार करून बघ. आणि नाही तर इतर मुलांचे फोटो आणि माहिती आहे ती बघ, पण मला निर्णय लवकरात लवकर हवाय. निर्णय तुझ्या मनाचा तूच घे, पण मी तुझ्या निर्णयाची वाट बघतोय, कळलं तुला? पप्पा काय घाई आहे? मला अजून थोडा वेळ हवाय, प्लीज. तुझा निर्णय काय होतोय त्याची मी वाट बघतोय, कळलं तुला? अगं पण आत्या, मी पण वाट बघते, लवकर काय ते सांग.